मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिकेची मोठी कारवाई। ठाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेशानुसार ठाणे महानगरपालिका TMCने अवैध बांधकाम आणि मादक पदार्थ विकणाऱ्या हुक्का पार्लर आणि बार्स विरोधात मोठ्या तोडक कारवाईला सुरुवात केली आहे। या मोहिमेअंतर्गत सुरुवातीला 20 ते 25 हुक्का पार्लर आणि बार्सवर कारवाई करण्यात आली आहे। ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त गजानन गोदापुरे यांनी ही माहिती दिली आहे। यावेळी ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, गजानन गोदापुरे सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मुख्य उपस्थितीत सदर कारवाई करण्यात आली। ठाणे शहरात ज्या ज्या ठिकाणी अवैध पद्धतीने हुक्का पार्लर आणि बार्स बांधले गेले आहेत त्यावर आम्ही तोडक कारवाई सुरू ठेवणार आहोत। त्यामुळे शहरातील अवैध व्यवसायांना आळा बसेल आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळेल। ठाणे महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे। महापालिकेने यापुढेही अशा अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहे। या कारवाईत ठाणे शहरातील पांचाली, मयुरी, स्वागत, खुशी, इंडियन स्वाद तसेच ठाणे शहरातील विविध अनधिकृत पब, बार, अंमली पदार्थांच्या संबंधित बांधकामावर आज बुलडोझर फिरवण्यात आले। मात्र पुन्हा त्याच ठिकाणी हुक्का पार्लर जे आहेत ते सर्रासपणे सुरू असताना पाहायला मिळतं। आता ठोस कारवाई होईल का? हो, ही सातत्याने कारवाई सुरू राहणार आहे। यांना काय दंड आकारण्यात येईल का? वारंवार अशा ठिकाणी तुम्ही सांगून सुद्धा बांधकाम केलं त्यामुळे नक्कीच तिथं महापालिकेचं देखील नुकसान आहे आणि यंत्रणा देखील आपली वाया जाते। दोन प्रकारची कारवाई आपण करत असतो, एक तर गुन्हा दाखल करणे आणि दुसरं अतिक्रमण जे झालं असेल किंवा अनधिकृत बांधकाम असेल ते निर्मूलन करणे आणि झालेला खर्च हा संबंधितांकडून आम्ही वसूल करू। शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं असतील त्यावर संपूर्णपणे कारवाई करण्यात येईल। काही रेस्टॉरंटमध्ये विशेषतः बारमध्ये हुक्का अवैधरित्या विक्री होते आणि त्यामुळे तरुण पिढी आहे तिचं निश्चितपणे नुकसान होत आहे आणि त्यानंतर काही गैरप्रकारही अशा बार आणि पब्समध्ये होतात। या तक्रारी वेळोवेळी प्राप्त होत होत्या। त्या अनुषंगाने पूर्वी कारवाई करण्यात आली होती, परंतु इफेक्टिव्हली कारवाई होण्याच्या दृष्टीने माननीय पोलीस आयुक्त साहेब तसेच TMCचे आयुक्त यांच्याशी आम्ही म्हणजे सर्वांनी चर्चा करून हे जे अनऑथराइज आणि इलिगल कन्स्ट्रक्ट केलेले जे बार पब आहेत आणि ज्यांनी आतमध्ये सुद्धा बरेच व्हायोलेशन केलेलं आहे अशांची यादी आमच्या संबंधित DCPने आयुक्तांना पाठवली होती आणि त्यावर जॉईंटली ही कारवाई सुरू झालेली आहे। 9 प्रभागामध्ये ही कारवाई सुरू आहे आणि अशी जी काही इलिगल कन्स्ट्रक्शन आहे जिथे गैरप्रकार होतात आणि ज्यामुळे अपघाताचे प्रकार होतात किंवा अन्य छेडछाड किंवा इतर प्रकार घडू शकतात आणि तरुण पिढी कळत नकळत याच्याकडे आकर्षित होऊन स्वतःच्या जीवितालाही धोका निर्माण करते आणि त्यांचं पुढचं करिअर आहे त्यालाही कळत नकळत धोका होत असतो। तर त्या गोष्टी प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने ही मोहीम आम्ही इफेक्टिव्हली राबवत आहोत। ठाण्याबरोबरच कल्याण, उल्हासनगर येथील आणि भिवंडी येथील आयुक्तांशी सुद्धा आमचा संपर्क झालेला आहे आणि तिथे सुद्धा ही मोहीम सुरू केलेली आहे आणि जिथे शाळा कॉलेजेस आहेत त्याच्या 100 मीटरच्या परिसरामध्ये असलेल्या ज्या टपरे आहेत जिथे सिगरेट, गुटखा याची विक्री होते त्याच्यावर सुद्धा कारवाई या मोहिमेअंतर्गत सातत्याने आता सुरू राहणार आहे। अंमली पदार्थाच्या विक्रीच्या अनुषंगाने मागील 3-4 महिन्यामध्ये मोठी कारवाई आमच्या अँटी नार्कोटिक सेलने केलेली आहे। UP मध्ये जाऊन तिथून जो माल तयार होऊन इथे येऊन विक्री होत होती ते सुद्धा तिथल्या ज्या फॅक्टरीज आहेत त्या बस्ट करण्यात आलेल्या आहेत। ते आरोपी अटक केलेले आहेत आणि ही कारवाई पुढेही राहणार आहे आणि शहरात सुद्धा जिथे लपून छपून अशा काही विक्री होत असेल त्याची माहिती आम्हाला दक्ष नागरिकांनी द्यावी, त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल आणि इफेक्टिव्हली कारवाई केली जाईल एवढं मी या निमित्ताने सांगू इच्छितो। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा।
पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कळव्यातील समाजसेवक अभिजित पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या शुभ हस्ते संपन्न. ठाणे कळव्यातील तसेच पारसिकनगरमधील समाजसेवक अभिजित पवार यांच्या पारसिकनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, माजी नगरसेवक मिलिंद पाटील, माजी नगरसेविका प्रमिला केणी, माजी नगरसेविका सुरेखा पाटील, समाजसेवक मंदार केणी, समाजसेवक अरविंद मोरे, समाजसेवक रमेश पाटील, समाजसेवक अर्जुन पाटील तसेच अभिजित पवार मित्र परिवार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुका येतात जातात, जनसामान्यांच्या सुखदुःखात सामील होणं हे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचं काम आहे आणि ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत असतात. नागरिकांच्या समस्या, प्रश्न सोडवत असतात. ही सर्व कामे करण्यासाठी कार्यालय असावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच सदरचे कार्यालय 24 तास सुरू राहणार असून नागरिकांच्या काही समस्या असतील तर या जनसंपर्क कार्यालयातून त्या सोडवल्या जातील, असे देखील समाजसेवक अभिजित पवार यांनी सांगितले. त्यांना एक संपर्काची जागा लागते आणि ती संपर्काची जागा इथे आज उभी राहते. पारसिकनगरमध्ये 2009 पासून ते आतापर्यंत चांगली कामं झाली. आज जेव्हा मी येताना 90 फीट रोडच्या पॅरापिट वॉल्सवर लोक बसलेली बघितली आणि ती जी का पुढे आनंदाने खेळत असलेली पोरं बघितली, तेव्हा खरोखर मनाला आनंद झाला की आपल्याकडनं खारीचा वाटा का होईना पण 90 फीट रोड निर्माण झाला तेव्हा आपण आमदार होतो. आज संपूर्ण पारसिकनगर कॉन्क्रीट भरलेलं आहे, पूर्ण रस्ते कॉन्क्रीटमय आहेत. मला मागे एकदा पारसिकनगरच्या एका नागरिकाने झाडावर बसलेले 10 पोपटांचा फोटो पाठवलेला. त्यामुळे एवढे सगळं आजूबाजूला ट्रॅफिक असताना पारसिक हे अतिशय शांत शुद्ध हवेचं ठिकाण आहे. आणि मला वाटतं हे जे एन्व्हायरमेंट आहे ते मेंटेन राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी मी ह्या पावसाळ्यात असून कमीत कमी 5 झाडं तरी 5000 झाडं तरी या परिसरात लावून घेतली पाहिजे, ज्याच्यामुळे ऑक्सिजन, स्वच्छता, हवामानातली स्वच्छता आणि मेन म्हणजे पक्ष्यांसाठी येण्या जाण्याची जागा. सकाळी उठल्यानंतर पक्ष्यांचा आवाज जो येतो तो मन प्रसन्न करणारा असतो आणि या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये एवढी शांती आहे. पारसिक नशीबवान एरिया आहे आणि त्या नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून ऑफिस आहे. ठाणे गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई. 18.90 लाखाच्या 1 किलो 890 ग्रॅम चर्चसह 3 आरोपी गजाआड.
1 किलो 890 ग्रॅम अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेला आरोपी अनिलकुमार प्रजापती याला गुरुवारी 13 जून रोजी सापळा रचून अटक करण्यात आली. पोलीस पथकाने याच गुन्ह्यात उत्तर प्रदेश जिल्हा प्रयागराज येथून अर्जुन कुमार प्रजापती तर नवी मुंबईतून श्यामबाबू सरोज अशा तिघांना बेड्या ठोकण्यात यश मिळवले. ठाणे गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने मिळालेल्या माहितीची खातरजमा करत पोलीस पथकाने अनिल कुमार श्री मुखलाल प्रजापती 42 राहणार सचिन शेठ चाळ रूम नंबर 3 रामूनगर पाईपलाईन रोड भिवंडी जिल्हा ठाणे हा मूळचा राहणार गाव दुसौती पोस्ट सैदाबाद तालुका हंडिया जिल्हा प्रयागराज राज्य उत्तर प्रदेश याला त्याच्याकडून अंगझडतीत 17,20,000 रुपयांचा 1 किलो 720 ग्रॅम अंमली पदार्थ चरस हा जप्त केला. त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणी गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचा होता. पोलीस पथकाने अटक आरोपी अंमली पदार्थ विक्री करणारा अर्जुन कुमार जोखूलाल प्रजापती 38 वर्ष राहणार गाव बिरागपूर पोस्ट हनुमानगंज तालुका फुलपूर जिल्हा प्रयागराज राज्य उत्तर प्रदेश याच्या नावाने उलगडा झाला. पोलीस पथकाने प्रयागराज जिल्ह्यात पोहोचून आरोपी अर्जुन कुमार याला गुरुवारी 20 जून रोजी उत्तर प्रदेशातून अटक केली. चौकशीत त्याने त्याला आज हा अंमली पदार्थ श्यामबाबू प्रल्हाद सरोज 51 वर्ष राहणार EA1 35C3 सेक्टर 8 नेरूळ नवी मुंबई परिसरात रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणारा आहे. तो मूळचा राहणारा बेलघा गाव सिंगमऊ तालुका हंडिया जिल्हा प्रयागराज राज्य उत्तर प्रदेशाला नवी मुंबई परिसरातून शुक्रवारी 21 जून रोजी अटक करण्यात आली. सोमवारी 24 जून रोजी पोलीस पथकाने त्याच्या नवी मुंबई येथील घराची झडती घेतल्यानंतर घरातून 1,70,000चा 170 ग्रॅम चरस अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला. ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या NDPS गुन्ह्यात अटक केलेल्या एका आरोपीच्या चौकशीतून पोलीस पथकाने 18,90,000चा अंमली पदार्थ चरस हा हस्तगत करीत एकूण 3 आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळवले. इन्फॉर्मेशन होती की शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भिवंडीला एक चरस विक्रीसाठी व्यक्ती येत आहे. त्यानुसार ट्रॅप आयोजित करण्यात आला. त्याच्यामध्ये अनिल कुमार श्रीमुखलाल प्रजापती हा आरोपी त्या ठिकाणी ट्रॅपमध्ये अरेस्ट करण्यात आला. त्याच्याकडून जवळजवळ 1 किलो 720 ग्रॅम चरस त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलं. त्यानंतर अशी माहिती मिळाली की याला सप्लाय करणारा व्यक्ती जो आहे तो उत्तर प्रदेश या ठिकाणचा आहे. त्यानंतर आपण टीम रवाना केली उत्तर प्रदेशला. त्याच्यामध्ये अर्जुन कुमार जोखूलाल प्रजापती हा आरोपी आपण त्यामध्ये अरेस्ट केला आणि याने आणखीनही एका व्यक्तीला नेरूळमध्ये श्यामबाबू प्रल्हाद सरोज यालाही काही चरस त्यानं दिलेलं होतं 170 ग्रॅम वजनाचं. त्यालाही नेरूळहून अरेस्ट केलेलं आहे. तर अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी खंडणीविरोधी पथकानं केलेली आहे. ज्या पद्धतीनं आपण अँटी ड्रग डे सेलिब्रेट करतो त्याच दिवशी आपण याची प्रेस कॉन्फरन्स घेत आहे. आणि जो आरोपी आपण उत्तर प्रदेशमधनं अरेस्ट केलेला आहे याच्या विरुद्ध त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये कैंट पोलीस स्टेशन हंडिया पोलीस स्टेशन या ठिकाणी प्रयागराजमध्ये 3 गुन्हे दाखल आहेत आणि हा 4था गुन्हा त्या आरोपी विरुद्ध दाखल आहे. तर निश्चित स्वरूपामध्ये एक चांगली कामगिरी खंडणीविरोधी पथकाने केलेली आहे. तपास आणखीनही पुढे चालू आहे. याच्यामध्ये आणखीन कुठल्या ठिकाणी यांनी विक्री केलेली आहे असे काही आरोपी असतील आणखीनही याच्यामध्ये अरेस्ट होण्याची शक्यता आहे. गुरुकुल शाळेकडून केलेल्या अनधिकृत बांधकाम अतिक्रमणाच्या विरोधात आगरी सेनेचे मंगेश शेलार यांचे गेल्या 2 दिवसापासून आमरण अन्न पाणी त्याग उपोषण सुरू होते. आज आगरी सेनेने ज्या 3 मागण्यांसाठी उपोषण केले होते त्या विषयावर अंबरनाथ नगर परिषदेचे अतिक्रमणचे अधिकारी कांबळे व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पादीर यांच्या सोबत चर्चेतून अनधिकृत बांधकामावर कारवाई व शाळा प्रशासनावर कायदेशीर कारवाई केल्याचे पत्र पालिका प्रशासनाने देऊन आगरी सेनेचे मंगेश शेलार यांचे उपोषण सोडवले. परंतु वरील कामे येत्या 30 दिवसात कारवाई पूर्ण न केल्यास कारवाई दिरंगाई केल्यामुळे अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई हा विषय
बॉटलावर घेऊन पुन्हा आमरण उपोषण 24 जुलै 2024 रोजी करण्यात येईल, हा इशारा आगरी सेनेने दिला आहे. बहुत ही खुश हैं क्योंकि हम इतने सालों से जो फाइट करे थे उसका जस्टिस मिला है. कल हमने जस्टिस मांगा था, हमें 24 घंटे के अंदर जस्टिस मिला है. और मैं सच में कहूँगी आगरी सेना ने एक हथौड़े का काम किया हुआ है. आज वो हथौड़ा पड़ने के बाद ही काम हुआ है. लेकिन मैं आप सबको यहाँ पे मोहनपुरा रहवासियों को कहूँगी, ये काम के लिए आपको भी हथौड़े का काम करना चाहिए. कभी भी हमारे साथ इनजस्टिस नहीं हो, इसलिए पहले ही जब भी प्रॉब्लम आए तभी खड़े होना चाहिए, तभी बाहर निकलना चाहिए. हमने यहाँ से बहुत कुछ सीखा है और थैंक्स टू आगरी सेना है मोहनपुरम के इतने लोग सवेरे से कल से यहाँ पे उपस्थित है और जिन्होंने उपोषण किया हुआ है 3 बच्चों के लिए, उनके लिए मैं थँक्स बोलना चाहूँगी. सारे कालपासून उपोषणाला बसलेलो आहोत. विषय सगळ्यांना माहिती आहे, गुरुकुल शाळेने केलेलं अतिक्रमण आणि त्या अतिक्रमणाविरोधात आम्ही लढा जिंकलेला आहे. आणि जे विषय होते 3 विषय, नाल्यावरचं अतिक्रमण, रस्त्यातलं अतिक्रमण आणि MRTP ॲक्टनुसार गुन्हा दाखल करणं, की नगरपालिकेने 3ही कारवाया पूर्ण केलेल्या आहेत. आणि आता नगरपालिकेचे अधिकारी आपल्याकडे उपोषण सोडण्यासाठी इथे येत आहेत आणि 3ही विषय आमचे पूर्ण झाल्याकारणाने आम्ही हे उपोषण आता मागे सातत्याने. आगरी सेना ही कायमच लढे देत आलेली आहे आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी न्याय देण्याचं काम आगरी सेना कायम करत आली आहे आणि कायम करीत राहील.